नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं. आज मी आलो आहे आगा खान पॅलेसमध्ये. इथे पार्किंगची उत्तम व्यवस्था केलेली आहे आणि तीसुद्धा अगदी मोफत आहे. हा पॅलेस भारतीय पुरातत्व विभागाच्या अंतर्गत येत असल्यामुळे आपल्याला इथे 25 रुपयांचे प्रवेश शुल्क द्यावे लागते. हे आगा खान पॅलेसचे प्रथम दृश्य. 1892 मध्ये सुलतान महमूद शाह यांनी हा पॅलेस बांधला. पुण्यात भीषण दुष्काळ पडल्यानंतर गोरगरिबांना रोजगार मिळावा याकरता त्यांनी या पॅलेसचे बांधकाम सुरू केले होते. भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा जिवंत इतिहास या पॅलेसमध्ये दडलेला आहे. महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी, महादेवभाई देसाई यांना ब्रिटिशांनी 1942च्या भारत छोडो आंदोलनादरम्यान येथेच नजरकैदेत ठेवले होते. पॅलेस नीटनेटका आणि टापटीप आहे. याच मार्गाने आपण आत आलो होतो. याच पॅसेजमध्ये विविध खोल्यांमध्ये आपल्याला विविध स्मारक आढळतात. ही पहिली खोली. यामध्ये महात्मा गांधी यांच्या जीवनाविषयी अनेक सुंदर असे माहिती फलक लावण्यात आलेले आहेत. महात्मा गांधी भाषण करत असतानाची मुद्रा इथे चित्रात आलेली आहे. त्याच्याच बाजूच्या या खोलीमध्ये महात्मा गांधी आणि एक लहान मुलगा यांचे एक अप्रतिम शिल्प दिसते. ही तिसरी गॅलरी. इथे स्वातंत्र्य सैनिकांची प्रभात फेरीचे चित्र कोरण्यात आलेले आहे. हे एक अद्भुत असे शिल्प आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात क्रांतिकाऱ्यांनी गुप्त रेडिओ स्टेशन सुरू केले होते. त्याच काळात वापरलेला हा रेडिओ. या खोलीमध्ये बापूजी पुस्तक वाचत बसलेले आहेत. ते या पॅलेसमध्ये बहुधा अशीच पुस्तक वाचत बसलेले असावेत. या खोलीमध्ये महात्मा गांधी यांनी वापरलेले अनेक वस्तू इथे पाहायला मिळतात, जसे की टेबल, खुर्ची, चमचे, इतर भांडी आणि त्यांच्या चपलासुद्धा इथे पाहायला मिळतात. या खोलीमध्ये आपल्याला प्रवेश नाही. इथे ही खोली काचांनी पूर्णपणे सुरक्षित केलेली आहे. महात्मा गांधी इथे ध्यान साधना करताना. या खोलीला एक प्रकारचे आध्यात्मिक रूप आलेले आहे. महात्मा गांधी यांनी धरलेल्या स्वदेशाच्या आग्रहाचे प्रतीक म्हणूनच इथे खादीचे कपडे अगदी माफक दरात मिळतात. पॅलेसच्या आतमध्ये कॅन्टीन सुद्धा आहे. याच मार्गाने गांधीजी समाधी करता जात. इथे खरं तर
कस्तुरबा गांधी आणि महादेवभाई देसाई यांच्या समाधी आहेत. पॅलेसच्या परिसरामधील बागबगीचे अतिशय उत्तम अशा स्थितीमध्ये आहेत. इथे आल्यानंतर हा पॅलेस आपला देशावर पण जागा करतो आणि इतिहास पुन्हा जिवंत होतो.